श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात भजनदीप हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण आनंद घेणार आहात गीतामाई भजनी मंडळ सातारा यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांचा. नमस्कार. सर्व रसिक श्रोतृवर्गांना विनम्र अभिवादन. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे मंगळवार पेठेतील चैतन्य सदनमधील सध्या खूप लोकांना भावलेले हे गीतामाई भजनी मंडळ, या मंडळातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, सुस्वागतम. आमच्या भजनी मंडळाची थोडक्यात माहिती सांगते. या मंडळाची स्थापना 2017 साली, आज 8 वर्ष झाली. हे मंडळ सुरू आहे, अविरत सुरू आहे. मंडळाची स्थापना आदरणीय कै प्रभावती पटवर्धन एक श्रद्धास्थान आदरभाव जपून ज्ञानसागरात भक्तिरस देणाऱ्या होत्या. त्या संगीत विशारद होत्या. त्यांना या भजनाची आणि गायनाची खूप आवड होती. त्यांच्या अध्यापनाचा ठसा तसाच जपत सर्व कार्य करणाऱ्या या मंडळात सध्या 25 महिला आहेत. त्यांच्या या कार्याला मोलाचे योगदान देणारे, त्यांच्या तब्येतीचा त्रास सोसून साथ देणारे पेटीवादक के.डी. कुलकर्णी सर, तबलावादक श्री देवरुखकर सर, ताल सूर लय एकरूप करून आत्तापर्यंत 8 वर्षात शतकाहूनही अधिक भजनांची सेवा या मंडळानं केलेली आहे. त्यातील आजच्या या दिवाळी धमाका दीपावली भजन महोत्सवासाठी सहभागी असणाऱ्या सदस्यांची नावे: सौ स्वाती कुलकर्णी अध्यक्षा, सौ नीताई नामदार, सौ सुरेखा जगदाळे, सौ दीपा शिंदे, संगीता घोडके, सौ जया कुलकर्णी आणि निवेदित म्हणून अलका नाव. नमस्कार. भजन म्हणजे काय? आनंदाची पर्वणी. भजन म्हणजे ताल सूर लय या त्रिवेणी संगमातून भक्तिरस घेऊन भावनेची माला वाहून ईश्वरापर्यंत नेणारी आनंदमय शक्ती. याकरिता प्रथमतः प्रार्थना. गुरुरसा
शक्तिबळाकरिता आता टाळातून गजर करूया. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. काय मंत्रमुग्ध झालात ना रामकृष्ण हरी भजन ऐकून. आता हे भजनाला सिद्धीस नेण्याकरिता अवतरले आहेत चतुर्भुज लंबोदर. चतुर्भुज लंबोदर. चतुर्भुज लंबोदर, कासे कासिला पितांबर, चतुर्भुज लंबोदर, कासे कासिला पितांबर, नमो ऐशिया गणेंद्रा, भक्त भाग्य भालचंद्रा, नमो
गणरायाने वरदहस्त शिरी ठेवलेला आहे. आता हा आशीर्वाद घेऊन सर्व रसिकांसोबत आपण जाऊया पंढरीला, त्या पांडुरंगाच्या दर्शनाला. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद माऊलींच्या लोचनाला झाला, माऊलींची लोचन सुखावले आणि ते म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजणी, सुख झाले ग साजणी. या ठिकाणी साजणी ही हाक माऊलींनी मुक्ताबाईला मानलेली आहे. ऐकूयात, रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल
म्हणतात, हे भगवंता, तुझ्या रूपाचे ध्यान सतत लागू दे आणि त्याकरता विषयातून आम्हाला तू दूर ने आणि सत्कर्म आमच्याकडून घडू दे. आता ऐकूयात तुझे ध्यान दयाळा, तुझे ध्यान दयाळा. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. विषय चिंतना त्यागुनी हे मन, विषय चिंतना त्यागुनी हे मन, सद्गुरु भजनी लागो रे, सद्गुरु भजनी लागो रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. भोगार्जनी श्रमते काया, भोगार्जनी श्रमते काया, जाई क्षण ही वाया रे, जाई क्षण ही वाया रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. निज भक्ती सुख पुरविदता, निज भक्ती सुख पुरविदता, आणीन तुझा पाशी मागो रे, आणीन तुझा पाशी मागो रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. विषय चिंतना त्यागुनी हे मन, विषय चिंतना त्यागुनी हे मन, सद्गुरु भजनी लागो रे, सद्गुरु भजनी लागो रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. हो, ईश्वराचं ध्यान लागलं, परंतु तो सतत ध्यानात बसतो नाही, त्याला भक्तांबरोबर आनंदाची उधळण करायची असते आणि त्याकरिता पांडुरंगाला, हरीला अवीर आणि गुलाल उतळून भक्ती रसात न्हाऊन घालूयात. ऐकूयात तोच विठ्ठल बरवा, तोच माधर बरवा, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर
सवे भक्तीत रंगला, नाही भेदभाव सारे एक रूप. हा भाव ईश्वराजवळ आहे, पण आम्हा माणसांचं काय? मान अपमान अवहेलना हाल अपेष्टा सोसायला लावून त्रास देणे इतकेच ना. हा भाव ज्ञानयोगेश्वराला म्हणजे ज्ञानोबा माऊलींनाही सुटला नाही. अशा प्रकारे ताटी बंद करून बसलेल्या ज्ञानदेवाला आदी माया आदी शक्ती चितकला मुक्ताई ज्ञानोबांना प्रेमाने समजावून आपल्या ताटीच्या अभंगातून प्रेरित करते. ताटीच्या अभंगातून म्हणते, सोडोनी असा हा लढीवाळ हे का, सोडोनी असा हा लढीवाळ हे का, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे आहे का. सोडूनी असा हा लढीवाळ हे का, सोडूनी असा हा लढीवाळ हे का, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका, सोडूनी असा हा लढीवाळ हे का, सोडूनी असा हा लढीवाळ हे का, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका. तुम्ही ज्ञानज्योत माऊली जगाची, तुम्ही संत थोर साऊली जयाची, तुम्ही ज्ञानज्योत माऊली जगाची, तुम्ही संत थोर साऊली जयाची. मुलावरी आई कधी रागवे का, मुलावरी आई कधी रागवे का, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका. तुम्ही रागलो भा पलीकडे जावे, तुम्ही शांती दया क्षमाशील व्हावे, तुम्ही रागलो भा पलीकडे जावे, तुम्ही शांती दया क्षमाशील व्हावे. अश्रू सागराचा कुणी पाहिला का, अश्रू सागराचा कुणी पाहिला का, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका. शब्द एक एका हेम अमृताचा,
भक्तीच्या लढीवाळ सुरातून ज्ञानोबांनी विश्वाचं कल्याण साधेपर्यंत भक्ती केलेली होती. ते संतच ते सगुण रूप पाहून धन्य झाले. तसे सगुण रूप आम्हाला पण पाहायला मिळावे अशी उत्कट इच्छा या गीतातून सादर होत आहे. तूच सूर ठावा मजसी, तूच सूर ठावा मजसी. तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी. तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी. सगुण रूप दावी देवा एक दादरी. सगुण रूप दावी देवा एक दादरी.
निर्गुण दाखविल वाट. सगुण रूप साकार करून देण्याची सर्वात मोठी शक्ती आहे गुरुमध्ये. ईश्वराहूनही ज्यांना श्रेष्ठ मानलेले असे सद्गुरूच ही किमया करून दाखवतात. आणि सद्गुरूंनी केलेली ही किमया समाधानाच्या शिदोरीमध्ये आपल्याला नेहमीच बांधून ठेवते. सद्गुरू चरणाशी आहे हे ऐकूया समाधान या बोलातून. सद्गुरू चरण हेची समाधान, सद्गुरू चरण हेची समाधान, मुखी रामनाम हेची लागो ध्यान. रामनामाचं ध्यान लागलं की सद्गुरूच्या चरणाशी समाधान मिळतं. सद्गुरू चरण. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. मुखी राम नाम हेची लागो ध्यान. हेची लागो ध्यान. मुखी राम नाम हेची लागो ध्यान. हेची लागो ध्यान. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. दर्शनाशी येता आनंदले मन. दर्शनाशी येता आनंदले मन. अंतरीचा भ्रम दूर होई. अंतरीचा भ्रम दूर होई. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. चरणी ठेवू माथा सद्गुरु समर्था. चरणी ठेवू माथा सद्गुरु समर्था. जीवनाच्या अर्था प्रकाशिले. जीवनाच्या अर्था प्रकाशिले. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. दूर नका लोटू अनुग्रही आता. दूर नका लोटू अनुग्रही आता. अंतकाळ साधा सद्गुरुनाथा. अंतकाळ साधा सद्गुरुनाथा. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. मुखी राम नाम हेची लागो ध्यान. हेची लागो ध्यान. मुखी राम नाम हेची लागो ध्यान. हेची लागो ध्यान. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. सद्गुरु चरण हेची समाधान. हेची समाधान. हेची समाधान. सद्गुरूंच्या कडून मिळालेले हे समाधानीचे फळ, हे यश ओंजळीत भरून
आता या साऱ्या जणी लगबगीनं निघाल्या. अगं बाई, कुठं निघाल्या? या निघाल्या शक्तिपीठाला, रेणुका मातेच्या दर्शनाला, जिथे तिचा सदैव वास असतो अशा त्या माहूरगडावर. अशा त्या माहूरगडावरती जाऊन तिला काय काय म्हणतायत हे या भजनातून ऐकूयात. माहूर गडावरी, माहूर गडावरी. गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास. माहूर गडावरी गडावरी ग तुझा वास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास. पिवळा पितांबर पितांबर ग बुट्टेदार पिवळा पितांबर पितांबर ग बुट्टेदार. अंगी चोळी ग चोळी हिरवीगार अंगी चोळी ग चोळी हिरवीगार. पितांबराची ग कोसोनी आकाशन भक्त येतील ग तुझ्या दर्शनास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास. बिजावरा बिजावरा ग वाणी शोभे बिंदी बिजावरा बिजावरा ग वाणी शोभे. काणी कामाचे ग सुंदर जुबे काणी कामाचे ग सुंदर जुबे. तुझ्या नथीला ग हिरे याचे घोषण भक्त येतील ग तुझ्या दर्शनास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास. सरी टुशीनी ग टुशीनी मोहन माळ सरी टुशीनी ग टुशीनी मोहन माळ. जोडवी मासोड्या पैंजन छान जोडवी मासोड्या पैंजन छान. पट्टा सोनेरी ग कमरेला खासन भक्त येतील ग तुझ्या दर्शनास भक्त येतील ग तुझ्या दर्शनास. जाई जुईची ग आणली फुले जाई जुईची ग आणली फुले. हार तुरे ग तुरे गुंफी येले हार तुरे ग तुरे गुंफी येले. हार घालीते ग घालीते तुला भक्त येतील ग तुझ्या दर्शनाला भक्त येतील ग तुझ्या दर्शनाला. पुरणपोळीचे ग भोजन तुला पुरणपोळीचे ग भोजन तुला. मुखी तांबूल देते तुला मुखी तांबूल देते तुला. पोटी भरते ग भरते नारळाची न भक्त येतील ग तुझ्या दर्शनासी भक्त येतील ग तुझ्या दर्शनासी. माझ्या मनाची ग मानस पूजा माझ्या मनाची ग मानस पूजा. प्रेमे आलिंगाली अष्टभुजा प्रेमे आलिंगाली अष्टभुजा. आरती करीन ग अंबे तुझी आरती करीन ग अंबे तुझी आरती करीन ग अंबे तुझी आरती करीन ग अंबे तुझी. अंबा माता की जय. पिवळ्या रंगाची साडी, हिरवीगार चोळी, नटलेलं हे रेणुका मातेचं रूप बघताना नक्कीच भावतं. पण आता त्याहीपेक्षा सुंदर नटून टिपक्या टिपक्यांची चंद्रकळा नेसून
आमची गवळण आलेली आहे. गवळणीनं नेसलेली ही चंद्रकळा खूप सुंदर आहे. साऱ्यांची हौस या ठिकाणी फिटून जाणार आहे म्हणून म्हटलेली आहे गवळण, नेसले ग बाई, नेसले ग बाई, नेसले ग बाई. नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, बाई ठिपक्यांची, बाई ठिपक्यांची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, बाई ठिपक्यांची, बाई ठिपक्यांची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. शीळ मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा,
अखेर गवळणीनं हरिचरणाशी मिठी मारून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. पहा ना, गुरु राम कृष्ण हरी गजानन सारेजण भजनातून भक्तिरसात रमले. आनंदाचे डोही आनंद तरंग यांच्या कृपेनेच सारी हौस पूर्ण होती. आता सांगता हरिकृपेनेच. हरिकृपेच्या नंतर रामाच्या शरणांशी हरिनत होऊन त्याच्या चरणाची धूळ ललाटीस लावून भैरवी म्हणीत आहोत. चरण धूळ रामा तुमची लावितो कपाळा. चरण धूळ रामा तुमची लावितो कपाळा. ठाव देई चरणापाशी प्रभू तू दयाळा. प्रभू तू दयाळा. चरण धूळ रामा तुमची लावितो कपाळा. चरण धूळ रामा तुमची लावितो कपाळा. ठाव देई चरणापाशी प्रभो श्री दयाळा. प्रभो श्री दयाळा. चरण धूळ रामा तुमची लावितो कपाळा. चरण धूळ रामा तुमची लावितो कपाळा. ठाव देई चरणापाशी प्रभो श्री दयाळा. प्रभो श्री दयाळा. प्रभो श्री दयाळा. ऐकुनी अनुज्ञा रामा साथ जीव झाला. परमार्थ भक्ती संगे प्रपंचात झाला. ऐकुनी अनुज्ञा रामा सार्थ जीव झाला.
रामचरणाशी सदैव लीन असणारे हे गीतामयी भजनी मंडळ कृतज्ञतेने नत होत आहे. भजन सेवेच्या संधीबद्दल सदैव आभारी. वासनेला दुर्चाल व्हावे, फुले वसंतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. हरी हरी हरी. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात भजनदीप या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण आनंद घेतलात गीतामाई भजनी मंडळ सातारा यांनी सादर केलेल्या भजनांचा. तर श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या 7796 या व्हॉट्सॲप क्रमांकावरती. आणि ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे.